झी 24 तास एक पाऊल पुढे। दुष्काळाच्या मुद्द्यावरून कॅबिनेटच्या बैठकीमध्ये आज जोरदार खडाजंगी झाली। दुष्काळाबाबत मदत पोहोचत नसल्याचं खापर मंत्र्यांनी प्रशासनावर फोडले। प्रशासनावर एक प्रकारे ही जबाबदारी ढकलून मंत्र्यांनी आपल्या या जबाबदारीतून हातच झटकले। आज एक कॅबिनेटची महत्त्वाची बैठक होती। दुष्काळावरून मंत्र्यांकडून सरकारचं वस्त्रहरण झालंय। मधुकर चव्हाण, आबा आणि भुजबळ आज बैठकीत भडकले। लोकांमध्ये जाऊन कामं करा असं मुख्यमंत्र्यांनी सुनावलंय। नियम आणि कागदांचा बागुलबुवा करू नका। तर चव्हाण म्हणाले, 22 गावांमध्ये फिरलो मात्र टँकर दिसलाच नाही। त्या दुष्काळी गावात न चारा न पाणी असं म्हटलंय आबांनी। नियम आणि कागदांचा बागुलबुवा नको असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। 22 गावांमध्ये फिरलो मात्र मला टँकर दिसलाच नाही। तर अपयशाचा खापर प्रशासनावर फोडण्याचा आज मंत्र्यांनी प्रयत्न केला। प्रशासनावर जबाबदारी ढकलून सरकार मात्र मोकळं झाले। एकंदरीतच आजच्या बैठकीमध्ये नेमका काय काय चर्चा झाली जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्या बरोबर आहेत। दीपक, सांगाल काय नेमकं आज झालं? आज प्रशासनावर दुष्काळाबाबत जबाबदारी ढकलून मंत्र्यांनी आपले हात मोकळे केलेले आहेत। काय नेमके म्हटलेत मंत्री? अनुभव, आपल्याला माहिती आहे की इकडे सरकार वारंवार सांगते की दुष्काळग्रस्तांना कोणतीही बाबी कमी पडू दिल्या जाणार नाही। मग तो चारा असो की पाणी असो, जिथे मागणी येईल तिथे चारा आणि पाणी पुरवठा केला जाईल अशी वारंवार घोषणा सरकारकडून होते। परंतु आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांनीच सरकारकडून सरकारचे लखतर विषयावर टांगली आणि कशा प्रकारे दुष्काळात काम करण्यात आपण कमी पडतोय हे मंत्रिमंडळ बैठकीत हा पाडा वाचला। साधारणतः प्रत्येक मंत्र्याची जी तक्रार होती, साधारणतः 3 मंत्र्यांनी प्रामुख्याने या गोष्टी मांडल्या। एक तर मधुकर चव्हाण जे आहेत उस्मानाबाद जिल्ह्यातले, ज्या जिल्ह्यात दुष्काळ मोठ्या प्रमाणावर आहे, आर पाटील आहेत सांगलीमधले आणि छगन भुजबळ आहेत नाशिकमधले। या 3 मंत्र्यांनी आपापल्या भागात कसं प्रशासन हलगर्जीपणे काम करत आहे आणि प्रशासनाचे अधिकारी ऐकत नाहीत, कारणं दिली जातात, त्यामुळे कायद्याचं बोट ठेवून दुष्काळग्रस्तांना मदत पोहोचत नाही अशा तक्रारी या बैठकीत करण्यात आला। आणि यामुळे साधारणतः लोक हैराण आहेत आणि या लोकांच्या तक्रारी आज थेट मंत्र्यांनीच मुख्यमंत्र्यांसमोर मंत्रिमंडळ बैठकीत मांडल्या। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ही बाब गांभीर्याने घेऊन प्रशासनाने कुठल्याही प्रकारच्या कायद्यावर बोट न ठेवता, कागदांची हालचाल न करता थेट मदत करावी लोकांना असं सूचना देण्याचं आश्वासन या मंत्र्यांना दिलेलं आहे। परंतु मधुकर चव्हाणांचं उदाहरण घेतलं, ज्येष्ठ मंत्री आहेत मंत्रिमंडळातले आणि त्यांनी 72चा दुष्काळी पाहिला। 72च्या दुष्काळात त्यांनी काम केलं। त्यांनी 72च्या दुष्काळात प्रशासन कशा प्रकारे काम करत होतं त्याची उदाहरणं दिली आणि त्यावेळेचं प्रशासन किती तत्परतेने दुष्काळग्रस्तांना मदत करत होतं आणि आत्ताचं प्रशासन किती कमी पडतंय। प्रशासनातील अधिकारी मंत्र्यांचं ऐकत नाहीत, ही कैफियत आज मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मांडली। अनुपमा, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, मंत्री ही कैफियत मांडतायत परंतु दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यात सरकार कमी पडलंय हे साफ झालंय आजच्या बैठकीमधून। आणि स्वतः मंत्रीच तक्रार करत असल्यामुळे ही बाब अधोरेखित झाली आहे की दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी सरकार अपयशी ठरलंय। विरोधकांनी एक वेळ टीका केली असती तर आपण समजू शकलो असतो, परंतु सरकारमधील मंत्रीच म्हणतात की टँकर आणि चारा लोकांपर्यंत पोहोचत नाही। मधुकर चव्हाण 22 गावात फिरले पण ते बोलतात टँकर आणि चारा आम्हाला कुठे दिसला नाही। आर पाटील यांनी सुद्धा तीच तक्रार मांडली आहे आणि लोकांना दिलासा देण्यात आपण अपयशी ठरलोय अशा तक्रारी मुख्यमंत्र्यांकडे या मंत्र्यांनी मांडलेल्या आहेत। अनुपमा, मात्र दीपक, एकंदरीतच मंत्र्यांनी जरी ही टीका केलेली असली तरी प्रशासनावर एक प्रकारे सगळी जबाबदारी झटकून या सगळ्या मंत्र्यांनी आपले हात मात्र रिकामे केलेत असं नाही वाटत आहे का? अनुपमा, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, भुजबळ हे मंत्रिमंडळातील एक हेवीवेट मंत्री आहेत। छगन भुजबळ नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि जर पालकमंत्रीच तक्रार करत असतील की प्रशासन ऐकत नाही तर मंत्र्यांचा प्रशासनावर अंकुश राहिला नाही असं म्हणावं लागेल। कारण दुष्काळाच्या बाबतीत जर मंत्री सांगत असलेल्या गोष्टी प्रशासन ऐकत नसेल, अधिकारी ऐकत नसतील जिल्ह्यातले, तर मग मंत्र्याची ताकद किती आहे, मंत्र्याचं प्रशासनावर वचक किती आहे ही गोष्ट समोर येते। आर पाटीलही ज्येष्ठ मंत्री आहेत, मधुकर चव्हाणही ज्येष्ठ मंत्री आहेत। ते तिन्ही ज्येष्ठ मंत्री जर प्रशासनाची तक्रार जर मंत्रिमंडळ बैठकीत करत असतील तर मग यांचा प्रशासनावर काय अंकुश आहे असा प्रश्न उभा राहतो। हे जर लोकांना प्रशासनावर अंकुश ठेवून दुष्काळामध्ये दिलासा देऊ शकत नाहीत तर मग मंत्री म्हणून हे काय काम करतात असा प्रश्न उपस्थित होतो। आणि या तक्रारींमुळे खरं तर प्रशासन उघडं पडलंयच पण त्याचबरोबर मंत्री प्रशासनावर अंकुश ठेवण्यात कमी आहेत हे सुद्धा समोर आलेलं आहे। निश्चितच दीपक, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। दीपक भातुसे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। झी 24 तास एक पाऊल पुढे।